आज होळी हा अतिशय महत्त्वाचा सण साजरा केला जाणार आहे. परिसरामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणात होळी दहनाचे कार्यक्रम होत असतात. त्या अनुषंगाने आम्ही मुंबई पोलीसच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जवळपास 3000 इतकं अधिकारी आणि अंमलदार असे मिळून स्ट्रेंथ बंदोबस्तासाठी हजर आहे. त्याशिवाय जे महत्त्वाचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी SRP आणि इतर स्ट्रायकिंगसुद्धा लावण्यात आलेले आहेत. कुठेही काही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. लोकांसाठी हाच संदेश राहील की सगळ्यांना सर्वप्रथम शुभेच्छा होळी सणाच्या, आणि प्रत्येकाने आपापल्या सण जो आहे तो उत्साहात आणि आनंदाने साजरा करत असताना त्या आपल्या उत्साहाचा आणि आनंदाचा इतर कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. होळीच्या सणाचं वैशिष्ट्य असं असतं की ह्या दिवशी असंसदीय शब्दांचा वापर करण्यात येतो, परंतु ते करत असताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची प्रकर्षाने काळजी घेतली पाहिजे आणि अतिशय आनंदाने हा सण साजरा करावा. सगळ्यांनी त्याबद्दल शुभेच्छा. नक्कीच नैसर्गिक रंगाचा वापर केल्याने त्यापासून होणारे जे ॲलर्जीचे प्रकार असतात ते टाळता येतात आणि सगळ्यांचं आरोग्यसुद्धा धोक्यात येत नाही. म्हणून नैसर्गिक रंग नक्कीच वापरले पाहिजेत. त्याशिवाय रंगपंचमी किंवा धुळीवंदन करत असताना आता नव्याने मी बघितलं आहे की काही लोक आमच्याकडं परवानगीसाठी आले होते, तर ते फुलांचा वापर करणार आहेत. तर अशा पद्धतीचं धुलीवंदन जर साजरं केलं तर जे अनुचित प्रकार घडतात ते टाळता येतात. विशेष करून ते फुग्यामध्ये रंग भरणे किंवा त्यामध्ये अजून काही त्रासदायक घटक असतील असं गोष्टी भरून ते फुगे मारणे येणाऱ्या जाणाऱ्यांवरती, अशा पद्धतीने काही लोक करतात. ते करू नये. तसं करताना कोणी आढळून आलं तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. ह्या सणाचा उत्सव साजरा करत असताना अनेक लोक हे दारू पिऊन गाडी चालवणे आणि नशेच्या याच्यामध्ये अंमलाखाली सण साजरा करण्याचा प्रयत्न करतात, जे की त्यांच्या स्वतःच्या आरोग्याला आणि इतरांच्या आरोग्यासाठी सुद्धा धोकादायक असतं. आणि नशेच्या अंमलाखाली असताना अपघात होणे, त्यामध्ये पादचारी असतील किंवा स्वतःचा जीव धोक्यात जातो. तर सगळ्यांचा माझं विनम्र आवाहन असं राहील की कोणी नशेच्या आहारी येऊन गाड्या चालवू नयेत आणि हा सण साजरा करत असताना आपण पूर्ण होश हवासमध्ये अतिशय आनंदात हा सण साजरा करावा, जेणेकरून कोणालाही त्याचा त्रास होणार नाही. आणि महिलांच्या बाबतीत एक घ्या. ह्या उत्सवाच्या काळामध्ये असं पण निदर्शनास आलेलं आहे मागच्या कालखंडामध्ये की रंगपंचमी किंवा धुलीवंदन करत असताना बऱ्याचदा लोक हे महिलांना, मुलींना टार्गेट करतात. त्यांच्या अंगावरती बळजबरीने, जबरदस्तीने रंग टाकणे, फुगे मारणे आणि त्यामधून मॉलेस्टेशनच्या घटना घडतात. सर्वांना माझं आग्रहाचं विनंती राहील की असा प्रकार कोणी करू नये. कोणी करून असं करताना आढळून आल्यास त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही पोलीस म्हणून करणार आहोत. त्यासाठी ठिकठिकाणी आम्ही पोलिसांचा बंदोबस्त पण लावलेला आहे आणि सुजाण नागरिकांना पण विनंती करतो की असा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला तर त्यांनी तात्काळ पोलिसांना त्याबद्दल अवगत करावं. काही ठिकाणी कार्यक्रम आयोजन केलेला असतो, त्या ऑर्गनायझरला काय तुम्ही आवाहन करणार, कशा पद्धतीने सेफ्टी ठेवलं पाहिजे महिलांसाठी असो किंवा लोकांसाठी, कशा पद्धतीने? जे ऑर्गनायझर आहेत धुलीवंदनाच्या कार्यक्रमाचे, त्यांनी सर्वप्रथम तर नशेचे पदार्थ तिथे ठेवणं, दारू का असेना, ते टाळलं पाहिजे. त्यानंतर सर्व लोकांना आनंद उत्सवामध्ये हा सण साजरा करण्यासाठी सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. विशेष करून महिला आणि लेकरांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे आणि ते करण्यासाठी नैसर्गिक रंग असतील,
त्यानंतर कुठलाही केमिकल तिथे वापरण्यात येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. जे लोक छेडखानी करतात महिलांची, मुलींची, त्यांनी तसं करू नये यासाठी सुद्धा त्यांनी आपापल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी वारंवार सूचना देणे आणि असं करणारं कोणी असेल तर त्याला प्रतिबंध करणे, हे सगळं त्या ऑर्गनायझर्सची जबाबदारी असणार आहे. आणि कोणी जर ऐकत नसेल आणि असा प्रकार कुठे घडून आला तर त्यांनी पोलिसांना तात्काळ कळवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सूचित केलं पाहिजे. थँक्यू.